नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कैरीचा सीझन चालू झाला आहे आणि आपण कैरीचे पदार्थ वर्षभर बनवून ठेवू शकतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे कैरीची पावडर बनवून 2 मिनिटांमध्ये सरबत कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. तर रेसिपीला चला सुरुवात करूया. इथे मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत. त्या तुम्ही कोणत्याही प्रकाराच्या घेऊ शकता. आणि इथे मी याचा पहिला देठ काढून घेते आणि या कैरीला मी सोलून घेते. हे बघा, असे सोलायचे आणि हे कापून आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. आता मी कैरीला कापून घेते आणि याच्या तुम्ही कशाही फोडी करू शकता, लहान मोठ्या. आणि हे आता आपण मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरला लावताना याच्यामध्ये पाणी घालायचे नाही, याची अशीच पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे मी मिक्सरला लावून घेते. याच्यामध्ये मी थोडासा कलर घालून घेणार आहे आणि परत मी हे मिक्सरला लावून घेणार आहे. हे बघा, हे मिक्सरला लावून हे परत असे झाले आहे. 1 बाउल कैरीची पेस्ट आहे, तर आपण त्याच्यात 3 बाउल आपण साखर घेणार आहोत. पाण्याचा हात याला लावायचा नाही अजिबात. आणि हे आहे ना, हे घरामध्ये सुकायला ठेवायचे, उन्हामध्ये सुकायला ठेवायचे नाही. आणि पातळ असे ताटामध्ये घालून घ्यायचे आहे. तर हे मी 2 ताटांमध्ये मी सुकसे घालून घेते. चमच्याने असे पातळ असे घालून घ्यायचे. हे बघा, इथे मी असे केले आहे. दुसऱ्या दिवशी परत याला आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, हे आता असे झाले आहे. आता हे असे 2-3 दिवस चमच्याने असे मिक्स करीत राहायचे आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी असे हे सुकले जाईल. जेवढे तुम्ही पातळ घालाल तेवढे ते चांगले सुकले जाते. हे बघा, हे आता आपण मिक्सरला लावून घेऊया. आणि यामध्ये आपण थोडेसे मीठ घालणार आहोत. तर आपण चवीनुसार थोडेसे मीठ घालून घेऊया आणि हे आता मिक्सरला लावूया. ही बघा, इथे याची पावडर अशी झाली आहे. ही पावडर हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर ती वर्षभर चांगली टिकली जाते. तर याचे आता आपण सरबत करून घेऊया. ग्लासामध्ये मी थंड पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे मी याची पावडर घालते. तुम्हाला जेवढी कमी जास्त पाहिजे तेवढी तुम्ही घालू शकता. हे आपण मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये मी 1 चमचा सब्जा घातला आहे. आणि इथे बघा, 2 मिनिटांमध्ये तयार आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.